मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात पाणी साचलं। गुडघाभर पाण्यातनं गाडी काढताना वाहन चालकांची तारांबळ। चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीचं पाणी शिरलं। प्रशासन अलर्ट मोडवर, एनडीआरएफची टीम तैनात। कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्या। अनेक रस्ते पाण्याखाली। कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट। बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत। छगन भुजबळांचा शरद पवारांवर थेट आरोप। भुजबळांकडे पुरावा काय? सुप्रिया सुळेंचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी फडणवीसांचा दबाव। जरांगेंचा आरोप। जरांगेंनी गैरसमज करू नये। मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन। विधानसभा निवडणुकीच्या आधी बरेच हौशे नवशे गवशे तुम्हाला आश्वासन देतील, पण त्यांना भुलू नका। बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यात भर पावसात अजित पवारांचं वक्तव्य। कोल्हापूरमधल्या विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक। अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजेंची हजारो शिवभक्तांसह धडक। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांकडे जमा। तर शेतकऱ्याला पिस्तुलानं धमकावल्याप्रकरणी आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांची नोटीस। पुण्यातल्या कोयता गँगचा धुडगूस। गाड्यांची तोडफोड। नवी मुंबईत चड्डी बनियन गँग तर डोंबिवलीत तलवार गँग सक्रिय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार। गोळी कानाला लागून गेली। सुरक्षा रक्षकांच्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोर तरुणाचा मृत्यू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संत निळोबा रायांच्या पालखीत। वारकऱ्यांसह मुख्यमंत्रीही चालले वारीत। जगन्नाथ मंदिरातलं रत्नभांडार अखेर खुलं। 46 वर्षांनंतर रत्नभांडार उघडलं। जगन्नाथाच्या दागिन्यांची नव्यानं होणार मोजदार। आणि अंबानींकडून बॉलिवूडच्या ताऱ्यांना महागडी घड्याळ भेट। शाहरुख, रणवीर सिंग सह अनेकांना 2 कोटींचं घड्याळ भेट। तर नवरदेव अनंत अंबानीच्या हातात होतं 54 कोटींचं घड्याळ। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझ।